मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात ऑनलाईन प्रचार सभा झाली। त्यावेळेला त्यांनी तिथल्या शिवसैनिकांना मार्गदर्शनही केलं। भाजपवर त्यांनी टीका केलेली आहे। कुस्तीमध्ये जर भाजप उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल, सीबीआय, ईडी इत्यादींची धाड टाकली जाईल आणि मग स्वतःत काहीही धमक नसताना निवडणुकीला ते सामोरं जातील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मी जे बोललो होतो की मर्दानं मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दानं कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। जे आता बोंबलतात बेंबीच्या डेटापासून ते शिवसेनेने हिंदुत्व सोडलं कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचा पेटेंट नाही घेतलेलं। मी दोनच निवडणुकीचे आकडे तुम्हाला कल्पना आहे, कारण तुम्ही कोल्हापूरकर आहात आणि कार्यकर्ते आहात। आज आम्ही हिंदुत्व सोडलं, भगवा तुमचा भगवा खरा, आमचा भगवा खोटा। माझ्या पाठीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि एका बाजूला शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, गळ्यात रुद्राक्ष माळ आहे, बघून घ्या, आणि महाराजांच्या बाजूला भगवा सुरा हे सुद्धा बघून घ्या। 40,000 मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावर? 40,000 मतं आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? मग गेल्या वेळी तुम्ही छुपा मत दिलं होतं की नव्हतं याचा खुलासा कोण करणार? तुम्ही जे छुपा करता आम्ही देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणाने करतो, पाठिंबा देतो तो उघडपणाने देतो, विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने करतो। हे लपून छपून करणारी ही जातपिढी आमची नाही, आम्ही एवढे काही सत्तेसाठी हापपलेले नाही। हिंदू हृदय सम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा असतो, तोच हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो। त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रेसवर प्रतिक्रिया देणार, हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात पण हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही। कशाला सांगते तुम्ही या गोष्टी आणि कशाला राजकारण करते? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेव्हा हे वाक्य असायचं, आता म्हणे सोनियाजींचा फोटो असतो, पूर्वी अटलजींचा पण असायचा, अटलजींचा असायचा, नरेंद्र मोदींचा कालपर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत होता, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता। हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढंच प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, तर मग त्या हिंदू हृदय सम्राटांच्या पुणेमध्ये जिथे आम्ही त्याचं मंदिर मानतो, आज सुद्धा ती पुणे तशीच आहे जशी त्यांच्या वेळेला होती। त्या पुणेत अमित शहानी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं याचं उत्तर तुम्ही का नाही देत? तुम्ही उत्तर का नाही देत? तर आज आमच्या होर्डिंगवरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच, तुमच्या किती होर्डिंगवरती अटलजी आणि आडवणी येतो? किती होर्डिंगवरती? अटलजी एका तरी होर्डिंगवर दिसतात, मला कोल्हापूरकर तुम्ही एका चौकटीत दिसतायत? असेल तर हात वर करा, नसेल तर नाही सांगा। आहे दिसतात? आडवाणी दिसतात? खरं आडवाणीने याला ही भगवी दिशा दाखवली, कुठे आडवाणी? ना अटलजींचा पत्ता ना आडवाणींचा पत्ता। सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो, दुसरे फोटो घेतले कुठे तुमच्या नेत्यांची? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे, कोणत्या निवडणुकीसाठी हेच आम्हाला कळत नाही। जुने पालकमंत्री त्यांच्याबद्दल मी काय सांगायचं, तुमच्याकडनंच मला ऐकायला पाहिजे, कारण हे मूळचे कोल्हापूरचे असं म्हणतात। आता पुण्यात गेले म्हणजे जिकडे जाईन तिथलाच होतो मी, कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचा, पुण्यात गेले तर पुण्यातला। त्याही आधी ते मंत्री असताना मला वाटतं कर्नाटकात गेले होते, तेव्हा त्यांनी काहीतरी कानडी काहीतरी बोललं होतं, हुट्टी जरे कन्नड नल्ली, त्याच्यावर माझी जीभ अडकायची, पुढचं भाषण नाही व्हायचं। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केलेली आहे। भाजपावर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। भाजपनं पाठीत खंजीर खुपसला असा थेट आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे।